तर मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही DNA हे जे काही ट्रान्सपोजिशन आहे त्याचे कंट्रोलिंग एलिमेंट कोणकोणते असतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर माझा व्हिडिओ हा सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण DNA ट्रान्सपोजिशन म्हणजे काय ते पाहूया. हा जो काही DNA ट्रान्सपोजिशन आहे हा याला ट्रान्सपोजेबल इलिमेंटसुद्धा म्हटलं जातं, जेणेकरून हा एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये विदिन अ जिनोम ट्रान्सफर किंवा मुव्हिंग हा होऊ शकतो. आणि याच्यामध्ये कॉम्प्लेक्स प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये 3 मेन जे काही स्टेप्स आहेत ते पाहायला मिळतात: एक्सेशन, ट्रान्सफर आणि इंटिग्रेशन. जे एक्सेशन असतं त्याच्यामध्ये जो काही DNA हा जो इलिमेंट असतो तो कट होतो ओरिजिनल लोकेशनपासून, ट्रान्सफर केला जातो म्हणजे तो एक्साईड होतो एका न्यू लोकेशनमध्ये किंवा ट्रान्सफर झाल्यानंतर तिथं जाऊन तो एक्साईड होतो. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय, ज्यावेळेस हा इन्सर्ट होतो एखाद्या न्यू लोकेशनमध्ये आणि नंतर मग तिथे ट्रान्सपोजिशन प्रोसेसही होते. असं मेन कॉम्प्लेक्सेस आपल्याला पाहायला मिळतं. तर आता त्याचं मेकॅनिझम पाहूयात. तर मेकॅनिझम मी तुम्हाला सांगितलं जे काही तसंच आहे. जे काही ट्रान्सपोजेस जो काही एन्झाईम आहे तो काय करतो, जो इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्स काय असतात किंवा जे काही ITR आपण त्याला म्हणतो, जे काही DNA एलिमेंटवरती प्रेझेंट असतात, तो जे काही ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तो बाइंड होतो त्याला जाऊन. बाइंड झाल्यानंतर जो काही ट्रान्सपोजेस जो काही एन्झाईम आहे तो ज्या DNA एलिमेंटला कट करतो ओरिजिनल लोकेशनपासून, आणि नंतर हा जो काही एन्झाईम असेल तो एखाद्या टार्गेटला कॅप्चर करण्यासाठी की विदिन द जिनोम किंवा एका दुसऱ्या लोकेशनमध्ये त्याला एखाद्या न्यू साईट मिळवून देण्यासाठी ते कॅप्चरिंग करण्यासाठी मदत करतो. तो काय करतो, एखाद्या न्यू जे काही साईट असेल, टार्गेट साईट असेल त्याला बाइंड होतो, म्हणजे हा कट करण्याचं पण काम करतो आणि त्याला ॲज अ बाइंडिंग एजंट म्हणूनसुद्धा काम करतो. त्याच्यानंतर मग नंतर जे स्टँड ट्रान्सफर आहे तो एखाद्या न्यू टार्गेटवरती इन्सर्ट केला जातो आणि जे काही रिपेअर सिंथेसिस म्हणजे जे काही त्याच्यातले जे काही गॅप वगैरे असतील ते रिपेअर सिंथेसिसद्वारे फिलअप केले जातात आणि नंतर ही जी काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे ती कॅरी आउट होते. तर अशा मेकॅनिझमद्वारे जे काही DNA ट्रान्सपोजिशन आहे ते कॅरी आउट होत असतं. तर आता याचे मेन इम्पॉर्टन्स काय ते आपण पाहूयात. तर DNA जो काही ट्रान्सपोजन आहे, हा जो काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे, तर आपल्याला माहिती आहे की जेनेटिक व्हेरिएशनमध्ये असं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं, किंवा जे काही जिनोम इव्होल्युशन आहे त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी किंवा जे काही जीन एक्सप्रेशन आहे त्याच्यावरती अफेक्ट करण्यासाठी मेनली जे काही DNA ट्रान्सपोजिशन आहे किंवा ट्रान्सपोजन आहे त्याचा वापर हा केला जातो. आणि तसंच जर आपण पाहिलं जीन एक्सप्रेशन असेल, जीन रेग्युलेशन त्याच्यामध्ये सुद्धा याचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. तर ह्या मेन जो आपला हा टॉपिक आहे की हे जे काही DNA ट्रान्सपोजिशन आहे त्याच्यामध्ये कंट्रोलिंग एजंट कोणते, ते आपण DNA ट्रान्सपोजिशन ते काय ते पाहिलं. तर आता त्याचे कंट्रोलिंग एजंट कोणते ते आता आपण पाहूयात. तर पहिला आहे DNA ट्रान्सपोजेस. हा जो की एन्झाईम आहे आपण मी मगाशी सांगितलं की तो कट पण करतो आणि एखाद्या न्यू जे काही साईट असेल त्याला कॅप्चर करण्यासुद्धा काम करत असतो. तर मग हा जो काही एन्झाईम आहे तो कॅटलाइज करण्यासाठी जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे किंवा रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये कॅटलायझिस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. तसंच जर आपण पाहिलं इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्स, हे की स्पेसिफिक DNA सिक्वेन्स असतात जे की DNA जो काही एलिमेंट आहे त्याच्या एंड जे काय असतील तर त्याला रिकग्नाईज करण्यासाठी आणि एंड पॉईंटला असतात, आणि ट्रान्सपोजेस एन्झाईमला रिकग्नाईज करण्यासाठी हे जे काही ITR किंवा इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्स आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर आहे टार्गेट साईट, द स्पेसिफिक DNA सिक्वेन्स वेअर द DNA एलिमेंट इन्सर्ट. तर ज्या वेळेस ज्या स्पेसिफिक DNA सिक्वेन्समध्ये जो काही DNA हा जो की एलिमेंट आहे तिथं इन्सर्ट केला जातो ते टार्गेट साईट इथं मेन असतं. त्याच्यानंतर रिझॉल्वेस, जे की स्ट्रक्चर वगैरे असेल जे रिझॉल्व करण्यासाठी किंवा ज्या वेळेस गॅप वगैरे भरून काढायचं असेल, रिपेअर बायोसिंथेसिस किंवा सिंथेसिस होते तिथे, तर त्यावेळेस जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस पुढं घडणार असेल त्यावेळेस रिझोलेस हा जो काही एन्झाईम आहे तिथं फिलअप करण्यासाठी वापरला जातो. तर हे त्याचे मेन कंट्रोलिंग एजंट आहे. आणि जर आपण पाहिलं की म्हणजे आपण कंट्रोलिंग एलिमेंट म्हणजे काय, ज्या वेळेस हे जे पूर्ण प्रोसेस घडते ट्रान्सपोजिशन त्याच्यामध्ये जे मदत करणारे म्हणजे ट्रान्सपोजेस एन्झाईम झाला किंवा जे काही टार्गेट साईट असेल, एक स्पेसिफिक टार्गेट साईट असेल
ITR म्हणजे जिथं जो काही TNA एलिमेंट आहे त्याच्यावरती जे काही ITR आहे, जेणेकरून त्या काही ट्रान्सफरेजचा काही जो एन्झाईम आहे तो त्याला रिकॉग्नाइज करू शकतो आहे. तसंच जे काही रिझॉल्वेज जे काही एन्झाईम आहे ॲज अ कंट्रोलिंग एजंट किंवा कंट्रोलिंग एलिमेंट ते वापरले जातात. आणि जर आपण याचं TNA जे काही ट्रान्सपोजिशन आहे त्याचं रेग्युलेशन जर पाहिलं तर पहिलं आहे जो काही ट्रान्सपोजेस जो काही एन्झाईम आहे तो सुद्धा याच्यामुळे अफेक्ट करू शकतो. त्याची काही कंट्रोलिंग वगैरे असेल किंवा त्याची फ्रिक्वेन्सी वगैरे असेल ट्रान्सपोजिशनची, ती कंट्रोल करण्यासाठी किंवा एक्सप्रेशन करण्यासाठी, त्याचं पूर्णपणे रेग्युलेट करण्यासाठी जो काही ट्रान्सपोजेस एक्सप्रेशन आहे तो करतो. त्याच्यानंतर ITR बाइंडिंग जर आपण विचार केला, ज्यावेळेस ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तो ज्यावेळेस त्याच्यावरती बाइंड होतो आणि मग तो डायरेक्टली काय करतो, जे काही ITRला रेग्युलेट करण्यासाठी रेग्युलेट करतो आणि डायरेक्टली जे काही ट्रान्सपोजिशन आहे ते पुढे जाऊन इनिशिएट व्हायला मदत होते. आणि आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण एखाद्या टार्गेट साईट वगैरे असेल ते ज्यावेळेस ट्रान्सपोजिशनसाठी आपण इन्फ्लुएन्स करतो आहे त्या किंवा जे काही सिलेक्शन वगैरे असेल तर ते पूर्णपणे जे काही ट्रान्सपोजेस एन्झाईमवरती डिपेंड असतं. तसंच जर आपण पाहिलं रिझॉल्वेज जो काही ॲक्टिव्हिटी आहे जे की ट्रान्सपोजिशनचे जी काही इंटरग्रेट जे काही फॉर्मेशन असेल किंवा जे ही फॉर्मेशन होत आहे ते त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा जे काही गॅप्स वगैरे असतील ते पूर्णपणे फिलअप करण्यासाठी जो काही रिझॉल्वेजची जी काही ॲक्टिव्हिटी ते आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे काही रेग्युलेट करण्याचं काम जे काही आहे, जे काही कंट्रोलिंग एलिमेंट आहे ते जे काही TNA ट्रान्सपोजिशनमध्ये केलं जातं. तर मेन 4 त्याचे कंट्रोलिंग एलिमेंट आपल्याला पाहायला मिळतात. ट्रान्सपोजेस एन्झाईम, ITR, जे काही टार्गेट साईट असेल आणि चौथं मेन जे काही रिझॉल्वेज जे की गॅप फिलअप करण्यासाठी वापरला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण TNA ट्रान्सपोजिशन म्हणजे काय ते पाहिलं, तसंच त्याचे कंट्रोलिंग एलिमेंट काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.